नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहे। ती भाजी आपण हिरव्या वाटणातली बनवणार आहे आणि भाजी अतिशय चविष्ट आहे। याआधी तुम्ही कधी बनवली नसेल ती भाजी आज आपण बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडंसं देठ मी इथे कट केलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला एका वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहे। बरोबर मधोमध कट करायचं आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने 4 फोडी करून घ्यायच्या आहे। बघा, अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहे आणि लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे, म्हणजे त्या काळ्या पडणार नाही। आता ही सगळी वांगी आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ। आता वांग्याच्या भाजीसाठी आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे। तर बघा, इथे मी कमी तिखटवाली ही पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे, 5 मिरच्या घेतलेल्या आहे। आता तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटवाली मिरची सुद्धा घेऊ शकता। 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ, थोडंसं आलं, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा कच्चे धणे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे आपल्याला कच्चंच मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसर वाटायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। इथे मी 3 चमचे तेल घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं। जिरं छान फुललं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते आपण कच्चंच घेतलेलं आहे। त्यासाठी आपल्याला हे वाटण या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता वाटण छान असं परतून झालेलं आहे आणि यामध्ये आपण जी वांगी कट केलेली ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर बघा, परतून घेतलेलं आहे, छान असं हे मिक्स झालेलं आहे। आता यावरती आपल्याला घट्ट असं झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटे आपल्याला पाणी न घालता मंद गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे। पण शिजवत असताना आपल्याला 5-5 मिनिटांनी हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली करपणार नाही। तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे। वांगी सुद्धा ताजी होती, त्यामुळे पटकन अशी ही वांगी शिजलेली आहे। फारसा वेळ लागत नाही, 15-20 मिनटं म्हणता 10 ते 15 मिनटामध्ये अगदी मंद गॅसवर छान अशी ही भाजी शिजलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, आपण देठासहित भाजी बनवलेली आहे, त्यामुळे देठसुद्धा खायला खूप छान लागतं। ज्यांना वांग्याची भाजी अशी आवडते त्यांनी नक्की मला कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवावा। याआधीसुद्धा मी वांग्याच्या भरपूर रेसिपी दिलेल्या आहे, माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता। आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर ह्या सोप्या पद्धतीची अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये ही भाजी तयार होते। एकाऐवजी 2 भाकरी तुम्ही नक्की खाल आणि ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता, भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता। कारण यामध्ये आपण तीळ टाकलेले आहे, कारण थंडी आहे त्यामुळे वांग्याच्या भाजीमध्ये आवर्जून तीळ घाला, भाजी अतिशय चविष्ट होते। तर ह्या सोप्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।